विठ्ठल जाधव. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 9 ऑगस्टला सूर्य फाउंडेशनच्या वतीनं उद्यान मंगल कार्यालयात रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विशेषतः थॅलेसेमियाच्या पेशंटसाठी अतिशय गरजेचं असलेलं रक्तपुरवठा करण्याचं काम सुरेश भाऊ करतात. त्या निमित्तानं नियमित रक्तदान करतात. त्यांनी तर सक्रिय सहभाग घेतलाच पाहिजे, परंतु ज्यांनी आतापर्यंत आयुष्यात रक्तदान केलं नाही त्यांनी सुद्धा एक सामाजिक बांधिलकी म्हणून या माध्यमातून समाजसेवा करण्याचं एक चांगलं साधन त्यांना उपलब्ध आहे. त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. आणि दुसरं, याच निमित्तानं समाजात प्रसिद्धीपासून दूर असलेल्या आणि सामाजिक सेवा करणाऱ्या चांगल्या सामाजिक संस्थांचा, व्यक्तींचा पुरस्काराचाही कार्यक्रम ते आयोजित करतात. याही वर्षी तो कार्यक्रम आहे. तेव्हा निश्चितपणानं विशेषतः तरुण रक्तदात्यांनी पुढे येऊन या पवित्र कार्यात सहभाग घ्यावा असं मी सगळ्यांना विनंती करतो. मी सर्व आपल्या मीडिया मार्फत मी विनंती करतो की बाबा ह्या मोठ्या सहभागामध्ये रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि पुढच्या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपण स्वतःहून पुढे यायचं आहे. ज्या व्यक्तीचं ज्यावेळी एखादा व्यक्ती ॲडमिट होतो त्यावेळी त्याची मानसिकता खूप हलवलेली असते, त्याला काय करावं काही सुचत नाही. तर त्यामुळे तुम्ही जेवढं रक्तदान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा आणि जास्तीत जास्त लोकांना रक्तदान करण्याचं तुम्ही आव्हान करा. आणि त्यासाठी तुम्ही उद्यान मंगल कार्यालय, खजिना विहार चौक, सदाशिव पेठ, पुणे 30 या ठिकाणी सर्व तरुणी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार, मी सुरेश गणपत सप्पा, संस्थापक सुजय प्रतिष्ठान मैत्री रक्ताचे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की येत्या 9 तारखेला 9 ऑगस्ट सकाळी 9 ते 5 उद्यान मंगल कार्यालय, खजिनावीर, सदाशिव पेठ येथे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर ठेवलेले जाईल. सर्वांनी त्याचा योग्य तो लाभ द्यावा. डायरेक्ट टेबल लावतात. आपल्या थॅलेसेमियाची मुलं काय येतात त्यांच्या अडचणी काय आहे त्या पण आपण बऱ्यापैकी सोडवतो तिथं. अवयव दानामध्ये पण त्याने अजून कन्फर्म म्हणून टाकलं नाही, पण ते होते येणारच आहे. प्लस आयुर्वेदिक 2 मेडिकल कंपनी आयुर्वेदिकच्या ते येऊन तिथे सगळ्यांना मार्गदर्शन करतील. सुजयला 12वीची परीक्षा चालू असताना शेवटचे 3 पेपर होते. त्यामध्ये